जसं आपल्याला मार्केटला विक्री करता जनावर तब्येत व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं त्या गाईची तब्येत पण सुधारली आणि अनावश्यक जे हलपा येतो बऱ्याच वेळेस आपण ट्रान्झॅक्शन फेडसुद्धा दिली किंवा इतर गोष्टी वापरल्या तर तो अनावश्यक हलपासुद्धा गाईच्या कासेवर आला नाही. जेवढी गायची जी नॅचरल कास आहे तर त्याच पद्धतीने तिची कास ही डेव्हलप झाली. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या महर्षी डेअरी फार्ममध्ये. मित्रांनो, गाभण काळात गायीची काळजी कशी घ्यायची, तर आपल्या सगळ्या शेतकऱ्याला माहिती आहे की आपण ट्रान्झॅक्शन फीड आणतो आपल्या दूध डेअरीच्या मार्फत आणि ते ट्रान्झॅक्शन फीड आपण सुरू करतो. परंतु हा दूध व्यवसाय करत असताना आपल्याला ट्रान्झॅक्शन फीड चांगल्या चांगल्या कंपनींचं आपल्या गाईला खाऊ घातल्यानंतर सुद्धा आपल्याला बऱ्याचशा समस्यांना सामोरं जावं लागते. त्यामध्ये प्रमुख जी समस्या असते ती म्हणजे गाईचा जारवार वेळेवर न पडणं. आपण किती जरी 5 किलोपर्यंत जरी ट्रान्झॅक्शन फीड गाभण काळातील खाद्य जर त्या गायला दिलं तरी पण काही काही गायांमध्ये आपल्याला अशी समस्या जाणवते की त्या गाईचा जारवार व्यवस्थित पडत नाही आणि त्यानंतर गायी वेल्यानंतर किटोसिसमध्ये जाणं तर ही गोष्ट अगदी नॉर्मलच झालेली आहे. त्यामुळं आपण हे जे महागड्या कंपन्यांचं गाभण काळातील खाद्य देतोय आपल्या गाभण गायींसाठी, तर खरंच याचा फायदा होतोय का हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्याचबरोबर आता पारंपरिक पद्धतीनं काही शेतकरी सरकी पेंड देतात, शेंगदाणा पेंड देतात, बरेचसे गव्हाचा भाडा देतात. तर यापैकी चांगली पद्धत कोणती आहे याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे जेणेकरून आपल्या मनात कुठलीही शंका राहणार नाही. स्वतः मित्रांनो आपल्या महर्षी डेअरी फार्मवर वरती इथून पाठीमागे आपण ट्रान्झॅक्शन फीड वापरत होतो. आपण वेगवेगळ्या कंपन्यांचे साधारणतः 40-42 रुपये किलो किमतीचे जे पशुखाद्य आहे ट्रान्झॅक्शन फीड ते पण वापरले. कंपनीच्या जशी शिफारस होती की 8व्या महिन्यापासून थोडं थोडं चालू करून नंतर ज्यावेळेस गाईचे 9 महिने पूर्ण होत येतात तोपर्यंत साधारणतः 4 ते 5 किलो तिला दिवसभरात हे ट्रान्झॅक्शन फीड गेलं पाहिजे. त्या पद्धतीने आपण त्याची सुरुवात केली. आता काही गायांमध्ये रिझल्ट यायचा, काही गायांची व्यवस्थित डिलिव्हरी व्हायची, परंतु काही गायांमध्ये डिलिव्हरीला थोड्या समस्या यायच्या. त्यानंतर काही गायांचा जारपणा अटकायचा. तर असं वाटायचं आपण एवढं महागडं पशुखाद्य घालून बी त्यानंतर गाई किटोसिसमध्ये जाणं या समस्या आपल्याला जाणवायला लागल्या. तर आपल्या मनामध्ये हा विचार सुरूच होता की आपण एक वेळेस जे इतर शेतकरी करतात त्या पद्धतीनं आपण शेंगदाणा पेंड, सरकी पेंड आणि गव्हाचा भाडा देऊन 1-2 गायांना आपण त्याचा अनुभव घेऊया. तर आता आपल्या गोठ्यामध्ये एक अमोल 40-20 या सिमेंटची दुसऱ्या वेतातील गाय वेलेली आहे. तर तिला आपल्याला विक्री करायचं असं डोक्यात होतं. चांगले पैसे आले तर विक्री करू आपण, नाही तर आपण तिचं गोठ्यामध्ये तिचं मिल्किंग आपण घेणार आहोत. अशा एक डबल धोरणानं आपण त्याच्याकडं लक्ष दिलं होतं. तर इथून पाठीमागं आपण जे ट्रान्झॅक्शन फीड देत होतो, ज्या गायी आपल्याला विक्री करायसाठी आज मार्केटमध्ये गायींची तब्येत चांगली असणं आणि त्यावरच गायीची किंमत ठरवली जाते. त्यामुळं आपण एक वेगळा प्रयोग करायचा म्हणून त्या गायीसाठी आपण ट्रान्झॅक्शन फीड न वापरता आपण त्या गायीला सरकी पेंड आणि गव्हाचा भाडा हा सुरू केला. तर आपल्याला या दोन्हीमधला फरक सुद्धा बघायचा होता की नेमके कोणत्या याच्यामुळे आपल्याला चांगला रिझल्ट मिळतोय आणि हाच अनुभव मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सोबत शेअर करणार आहे. तर आपण काय एवढे महागडे पशुखाद्य घालतो याचा पण एक उलगडा या व्हिडिओमध्ये होऊन जाईल. मित्रांनो, आता आपण सुरुवात कशी केली, तर साधारणतः 8वा महिना चालू झाल्यानंतर आपण सकाळी एक गाईसाठी पावशेर पेंड पाण्यामध्ये भिजवली. तर त्याकरता आपण जेवढी पेंड असेल त्या पेंडीच्या डबल पाणी आपण साधारणतः ते पेंड भिजवण्यासाठी वापरलं आणि त्यामध्ये ज्यावेळेस ती आपल्याला सकाळी भिजवलेली पेंड संध्याकाळी द्यायची असते त्यावेळेस आपण त्यामध्ये अर्धा एक पावशेर आपण त्यामध्ये गव्हाचा भाडा पण मिक्स करून असं त्या गाईला पेंड पावशेर आणि गव्हाचा भाडा पावशेर असं आपण तिला 8वा महिना पूर्ण दिलेले. त्यानंतर ज्यावेळेस 9वा महिना चालू झाला त्यावेळेस आपण पेंडीचं प्रमाण वाढवलं. त्यामध्ये सकाळी अर्धा किलो पेंड आपण भिजून द्यायचो आणि त्याचबरोबर अर्धा किलो हा गव्हाचा भाडा पण आपण त्यामध्ये भिजवून दिला.
तर जसे जसे गायीचे 9 महिने पुरे होत आले तर आपल्याला त्याचा फरक असा जाणवला. तर मित्रांनो, गायीची तब्येत चांगल्यापैकी सुधारली. जसं आपल्याला मार्केटला विक्री करता जनावर तब्येत व्हायला पाहिजे, त्या पद्धतीनं त्या गायीची तब्येत पण सुधारली. आणि अनावश्यक जे हलपा येतो, बऱ्याच वेळेस आपण ट्रान्झॅक्शन फीडसुद्धा दिली किंवा इतर गोष्टी वापरल्या, तर तो अनावश्यक हलपासुद्धा गायीच्या कासेवर आला नाही. जेवढी गायची जी नॅचरल कास आहे, तर त्याच पद्धतीने तिची कास ही डेव्हलप झाली. आता याच्याबरोबर आपण व्हायटॅमिन एच असेल ते रोज डेली साधारणतः 20 ml आपण त्या गायीला 8व्या महिन्यापासूनच सुरू केलेलं होतं. तर आता आपण ती गाई काही विकली नाही, आपण आता गोठ्यातच ठेवलेली. तर त्या गाईचं मित्रांनो डिलिव्हरी एकदम नॉर्मल झाली, कुठलीही अडचण आली नाही. या व्यताला तिला मेल म्हणजे गोरा झालेला आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे कालवडीपेक्षा गोऱ्याची साईज ही मोठी असते. तरी पण तिला एक थोडंसं सहकार्य करून लगेच तिची नॉर्मल डिलिव्हरी झाली. आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे गाईला ज्यावेळेस गोरा होतो त्यावेळेस ती गाई अवचंगली जाते, म्हणजे तिच्या बोन्स जे हाडाचं स्ट्रक्चर आहे त्याला खूप ताण पडतो आणि त्यामुळे ती गाई वीक होती. किती जरी आपण गाभण काळात तिला ताकद लावलेली असली तरी पण ती गायची एक परिस्थिती थोडीशी डाऊन होते. परंतु आपण हे सरकी पेंड आणि गव्हाचा बाडा दिला आणि त्यामुळं आपल्याला कुठलीही जास्त ताकद लावायची गरज आली. निसर्गात ते वासरू बाहेर आले, थोडासा हात लावला आपण शेवट, फक्त तेवढंच. कुठं आपल्याला वासरू आडले बा का वासरू ओढतच नाही असं कुठेही झाले नाही, व्यवस्थित सगळं डिलेवरी झाली. आता डिलेवरी झाल्यानंतर सगळ्यात मोठा जो प्रश्न राहतो तो म्हणजे गायीना प्रॉपर खाद्य, पशुखाद्य खाल्लं पाहिजे, गायीना चारा खाल्ला पाहिजे. तिच्यावर कुठल्याही प्रकारचा जास्त ताण नको. एक एक 2-3 दिवस ताण राहतो डिलेवरीचा, परंतु लगेच गायीना खाद्य खाणं बंद करणं, गायीना चारा न खाणं, ह्या ज्या इतर समस्या आहे त्यामुळं आपली गाई लवकर दुधावर येत नाही आणि दुधावर न आल्यामुळं तिच्याकडून आपल्याला अपेक्षित दूध उत्पादन मिळत नाही. तर मित्रांनो, तर आपण त्या गाईला व्याल्यानंतर साधारणतः जे जार पाडण्यासाठी जे लिक्विड बाजारात येते, त्यामध्ये इनोलॉन असेल तर आपण ते इनोलॉन तिला 1 बॉटल पाजली आणि त्याचबरोबर बोवी स्टँड म्हणून एक लिक्विड येतं आहे एनर्जीसाठी, तर ते पण आपण 1-2 बॉटल आणले होते. त्यापैकी 1 बॉटल वेल्या वेल्या लगेच आपण तिला पाजलेली आणि त्यानंतर दुसरी बॉटल आपण दुसऱ्या दिवशी तिला सकाळी दिलेली. तर अशा पद्धतीने 2 बॉटल आपण तिला दिलेले आहे. आणि त्यानंतर आता आज त्या गाईचा साधारणतः एक तिसरा दिवस आहे. तर तिसऱ्या दिवशी ती गाई नॉर्मल साधारणतः 3-3.5-4 किलोपर्यंत ती खाद्य उचलते. खाद्य कुठेही गव्हाणीमध्ये शिल्लक राहत नाही आणि चारासुद्धा ती पोटभर खाते. आता जर असं जर गाईनं जर चारा पशुखाद्य खाल्लं तरच ती गाय आपल्याला दूध देणार आहे. आणि इथून पाठीमागं मित्रांनो आपण जे वेगवेगळ्या कंपन्यांचे ट्रान्झॅक्शन फीड वापरायचो, तर त्यामध्ये व्हायचं असं आपण 5-5 किलोपर्यंत वापरायचो आणि सगळ्याच गायांना रिझल्ट मिळेल असं कुठलीही गॅरंटी नव्हती. त्यापैकी आपल्या गोट्यात साधारणतः 10 गायी असेल ना, तर 10 गायीपैकी साधारणतः एक 3-4-5 गायांपर्यंत आपल्याला ते फरक जाणवायचा. कारण आपल्या ज्या गोठ्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या गायी असतात त्यांची चारा वगैरे तर सेम असते, तरी पण त्या गायांना सेम रिझल्ट मिळत नाही. तर बऱ्याच वेळेस मग गायांमध्ये जे ताकद यायला पाहिजे, शरीर असं बळकट झालं पाहिजे 8व्या आणि 9व्या महिन्यामध्ये, ते ट्रान्झॅक्शन फेडनं जी चमक यायला पाहिजे, जी चकाकी पाहिजे. आपल्याला जर दुभती गाय जर विक्री करायची असेल तर तिला चमक असल्याशिवाय व्यापारी किंवा समोरचा शेतकरीसुद्धा तिला पसंती देत नाही. आपण अनेक वेळेस ट्रान्झॅक्शन फीड 5-5 किलोपर्यंत सुद्धा वापरून बघितले, परंतु आपल्या सरळ म्हणजे त्या गायीच्या ज्या बरगाड्या बुजायला पाहिजे ना, त्या बरगाड्या ह्या ट्रान्झॅक्शन फीडनं कधीही बुजल्या नाही. आणि जी नॅचरल तिच्यावर जी शाईन यायला पाहिजे, चमक यायला पाहिजे, ती चमक आपण व्हायटॅमिन एच सोप तिला देत असताना सुद्धा तेवढी चमक आलेली नाही. आणि कासेचा जो विकास आहे सगळ्यात महत्त्वाचा, कासेचा विकाससुद्धा त्या पटीत ट्रान्झॅक्शन फेडना होत नाही असा माझा वैयक्तिक तुमचा काय अनुभव असेल ते तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा.
तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये हीच माहिती द्यायची होती. बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवर व्हिडिओ आला नाही. तर आपण आपला हा दूध व्यवसाय सांभाळून आपल्या शेतकरी बांधवांसाठीच या यूट्यूब चॅनलच्या मार्फत आपण शेअर करीत असतो. या चॅनलवर मित्रांनो, आपण जर नवीन असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या पशुपालक शेतकरी मित्रांना नक्की शेअर करायला